माढा तालुक्यातील बिटरगाव येथे करमाळा विधानसभा निवडणूक 2024 विचार विनिमय करण्यासाठी माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या माढा तालुक्यातील 36 गावातील काँग्रेस पार्टीच्या व 60 गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बी.डी. पाटील यांच्या उपस्थितीत बिटरगाव येथे संपन्न झाला। या मेळाव्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी गणपतराव साठे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरजीत पाटील यांनी करताना सांगितले की आम्ही माढा तालुक्यातील हे 36 गाव गेले 3 विधानसभा निवडणुकीसाठी जोडलेले असताना आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाच्या नेत्याचा आदेश म्हणून आघाडीचा धर्म पाळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता। परंतु हा उमेदवार निवडून गेल्यानंतर सातत्याने आमच्या पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला। यानंतर नाडी लोणीचे उपसरपंच काका नाडकर, घाटणेचे दीपक पाटील, बिटरगाव सोसायटी चेअरमन व सतकुरमर्दा सहकारी साखर कारखान्याचे संचालक काका पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की करमाळा मतदारसंघात आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून आमच्या पार्टीतील कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेणार आहे। यानंतर पिंपळखुटेचे सरपंच व श्री संत कृमदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह पाटील यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या 36 गावातून आम्ही साठे पार्टीचा व काँग्रेस कार्यपक्षाचा आदेश म्हणून प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केले। परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या गावात सत्ता आहेत त्या गावात जाणून बुजून या लोकप्रतिनिधींनी विकास कामासाठी अडवणूक केली। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विविध गावच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले। आतापर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेला उमेदवार हा 2 ते 5 हजार मताधिक्याच्या फरकाने विजयी होताना दिसत आहे। या करमाळा तालुक्यातील काँग्रेस पार्टीची व साठे गटाचे बहुतांश ग्रामपंचायतवर निर्विवाद असून अंदाजे 15 ते 20 हजार मतदान हे साठे पार्टीचे आहे। या मेळाव्यामधून दादा माळी सारंग पाटील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत काँग्रेस पक्षाने व साठे पार्टीने महाविकास आघाडीला मतदान करून या मतदारसंघातील उमेदवार विजयी करण्यात सिंहाचा वाटा आहे। परंतु निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून काँग्रेस पक्षाच्या व साठे पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कामाची अडवणूक केली जात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी या मेळाव्यातून केली आहे। यावेळी उपस्थित साठे पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बी.डी. पाटील यांच्यासह संत कुर्मदास सहकारी कारखान्याचे संचालक सौ संध्याराणी खरात, भालचंद्र पाटील, पिंपळखुटेचे सरपंच प्रतिनिधी भैयासाहेब पाटील, तडवळेचे माजी सरपंच काकासाहेब पाटील, ढवळसचे चंद्रशेखर चव्हाण, नाडीचे धनाजी खरात, म्हैसगावचे विलास जगताप, नामदेव खारे, अंबडचे अर्जुन कदम, लव्हेचे सुभाष पाटील, मुंगशीचे माजी सरपंच बिराप्पा महाडिक, विलास पाटील, कव्हे रोपळेचे मुलानी, गवळेवाडीचे दत्तात्रय गवळी, जाखलेचे दत्तात्रय पवार, चौबे पिंपरीचे प्रभू बनसोडे, मरिबा सुकले दत्तू खताळ, पिंपळखुंटेचे संतोष बोराटे, विक्रमसिंह पाटील, कव्हेचे राजाभाऊ ताकमोगे, घाटणेचे दीपक पाटील, अकुलगावचे आनंदराव पाटील, लोणीचे अरुण भागवत, गणेश नाडकर, उपळवटेचे सरपंच बालाजी गरड, लोणीचे सरपंच भाऊसाहेब शिंदे, बारलोणीचे सरपंच सचिन आतकर, मुंगशीचे सरपंच सूर्यकांत महाडिक, लव्हेचे पंडित काळे, विलास पाटील, शिंदेवाडीचे अशोक शिंदे, आप्पासाहेब शिंदे, कव्हेचे अण्णासाहेब ताकमोगे, मोहन चोपडे, ढवळसचे चंदू गुरुजी, भोसरेचे नंदकुमार घोरपडे, महादेववाडीचे सतीश मोटे इत्यादी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन तसेच साठे गटाचे कार्यकर्ते साधारणतः 2 ते 2.5 हजार बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी AG 24 तास न्यूजचे प्रतिनिधींशी बोलताना करमाळा विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये माढा तालुक्यातील जोडलेल्या 36 गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याचे ॲडव्होकेट बी.डी. पाटील, काँग्रेस पक्षाचे व साठे पार्टीचे मार्गदर्शक, करमाळा विधानसभा मतदारसंघ यांनी सांगितले।
AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी बाळासाहेब कापरे, कुर्डुवाडी. मी भालचंद्र काका पाटील पेटरगाव, संचालक कुर्मदास सहकारी साखर कारखाना. माझ्या राजकीय जीवनात जशी सुरुवात झाली तसं मी साठे पार्टीचं काम करत आलो, काँग्रेसचं काम करत आलो. पण गेल्या 25 वर्षापासून ह्या काँग्रेस राष्ट्रवादीचं राहून काय आम्हाला फायदाच वाटताना नेत्यांनी सांगायचं की बाबा ह्याला मतं द्या, आम्ही देत राहायचं. त्यांनी खुर्च्या बघायच्या आणि आमची फरफट कायमच. त्यामुळे आता इथून पुढं नेत्याला आम्ही एकदा विनंती करणार आहे की बाबा तुम्ही ह्यांना सोडा. ती काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, आपल्याला वेगळा निर्णय घेऊ. ऐकलं नेत्यांनी ठीक, आले आमच्यासोबत ठीक. आम्ही आता ह्या 36 गावात आम्हाला संधी मिळालेली आहे. आम्ही काही नेत्याच्या मतदारसंघात नाही, तिकडे तुमचं काय चालायचं आहे ती चालू. आम्ही फक्त आता इकडे 36 गावातला निर्णय बाप्पाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगळा घेणार म्हणजे घेणार. बाकी काय योग्य उमेदवार जे आम्हाला वाटेल, जे आम्हाला मदत करेल, जी सहकार्य करेल, जी जनतेची कामं करेल त्याला आम्ही मदत करणार. बाकी आता साठे पार्टीचा काही विषय आम्ही इकडे घेणार नाही 36 गावात. आम्ही आमचं आपलं आता बाप्पाच्या नेतृत्वाखाली विषय संपवणार. काँग्रेस तर सोडलेलीच आहे आम्ही आता. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.